हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर मी सर्वांना सांगितलं सप्त्याला मी गावी आली आहे आणि तोच ब्लॉग मी कंटिन्यू करते आहे. लॉंग व्हिडिओ टाकला आहे दुपारचा, तो बघा सर्वांनी. तर आम्ही रात्री परत आवरून वगैरे 8 वाजता आलो अजून कीर्तनाला. आज आहे इंदुरीकर महाराजांचं कीर्तन, त्यामुळे इतकी गर्दी झाली आहे गावात. खूप लोक आलेले आहेत कीर्तन बघण्यासाठी इंदुरीकर महाराजांचं. आजूबाजूच्या गावच्या लोकांनी बघा इतकं मोठं पार्किंग फुल झालं आहे आणि इकडं मंदिर वगैरे सगळं सजवून घेतलेलं होतं. इतकं भारी वाटत होतं, छान दिसत होतं. आणि फटाके खूप मोठे वाजत होते, कारण तिकडं मंदिराच्या इकडे फटाके वाजत आहेत. तर जेवण वगैरे करायचं आहे अजून आम्हाला, आणि मग आम्ही कीर्तन ऐकायला तिकडे खूप गर्दी होती, त्यामुळे पटकन जेवण करायचं आणि तिथे जाऊन बसायचं अगोदर जागा पकडून. नाहीतर मग परत जागा भेटत नाही कीर्तन म्हणजे कीर्तन करायला असं डायरेक्ट बघायला, आणि मग स्क्रीनवर कीर्तन बघावं लागतं. त्यामुळं मग लवकर आलो आम्ही. तर आमचं जेवण वगैरे झालं आहे करून, आणि इकडं वाढायचं काम सुरू आहे. तर आरू इकडं वाढतो जेवायला, कारण की अशा ठिकाणी जेवण वाढणं म्हणजे पुण्याचं काम म्हणतात. त्यामुळं मग आईने मला सकाळी पण वाढायला लावलं होतं थोडं, आत्ता पण वाढलं. मी जेवण वगैरे केलं आम्ही अगोदर, आणि मग जेवण वाढतो. इकडे आई वाढतायत, मी थांबले बा साईडला. सगळेजण थोडं थोडं जेवण वगैरे झालं की सगळेजण थोडं थोडं वाढतात. त्यामुळे इथं तो प्रॉब्लेम नाही आहे की वाढणाऱ्यांचं वगैरे कमी नसते. आणि कंटिन्यू इथं दिवसभर पंक्ती सुरूच आहेत. मी सकाळी बघते तर चालूच आहेत, आत्ता पण चालूच आहेत पंक्ती. इतक्या लोकांना जेवण, आणि आज खूप गर्दी आहे. आणि जेवायला पण छान छान असतं. कोण लोणचं देतं, कोण कांदा काकडी काही पण देतात जेवायला, भाकरी भाजी. आणि हे सगळं असं जेवण पहिल्यांदाच मी बघितलं आहे गावाकडे, असं जेवण असतं इतक्या लोकांना. तर बघा झालं आहे आमचं जेवण वगैरे, आणि आता आम्ही जाणार आहे कीर्तनाच्या तिकडे. तोपर्यंत बाय बाय, टाटा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू.